साऱ्यांच्या हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो. आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी. जपूनी या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. सॉरी सॉरी, मला खूप उशीर झाला ना. आय एम सो सॉरी, सो सॉरी. प्लीज. अरे किती वेळ आहे सॉरी? आणि तुला काय वाटतं, तू फक्त सॉरी म्हटलंस की झालं, सुटलास? ए मास्तरीन बाई, तुलाही कळत नाही का? अशा धुळीने भरलेल्या अंगाने तू तिला खायला देणार आहेस? उपमा काय, शिरा काय, ढोकळा काय, उगाच आपले फालतू लाड मुलींचे. काय रे रवी, हातात काय तुझ्या? नाही आई, काहीच काहीच नाही. आता या तिघींचं मलाच काहीतरी करावं लागेल. काहीतरी केलं पाहिजे. हे बघ, डोकं पुसून घे, नाही तर थंडी वाजेल तुला, सर्दी होईल. हा, नेहमी तू असं केस ओलं ठेवतो. हा, थांब इकडं केस विचारूया आपण. बघ किती सुंदर दिसतेस तू. हा? अहो हे घ्या, दूध फ्रीज मध्ये, तुम्ही ते गरम करून द्या शुभमला. हो ग बाई, मी देतो. नाही, तुम्हाला माहिती आहे ना, भूक लागली की कसा गोंधळ घालतो तो. हो ग बाई, करतो मी. तू काळजी करू नको. तू निघ, तुला उशीर होते. हो, येते. चल. हे बघ, तुझ्या आवडीचा टी शर्ट. मोबाईल ठेव आता. मोबाईल ठेव. चल घालून घे. एक टी शर्ट घाल. हात घाल. येस येस येस. घे आता मोबाईल बघ, गेम खेळ. संपदा, औषध दिलंय ना तिला? हो, आत्ताच दिलंय औषध. तिला जरा आराम करू दे. हो, मी काय म्हणते, मला शाळेत जाणं गरजेचं आहे हो. आणि तुम्ही दुपारी निघणार आहात ना, तुम्ही जरा थांबाल पूर्वापाशी. आणि आईंना प्लीज सांगा ना. काय रे, काय झालं तिला? आई जरा हळू. पूर्वा आजारी आहे, आतमध्ये आराम करते. काय आराम करते? हे बरं आहे. नेमकं शाळेत जातानाच बरं तिला ताप आला, आणि एरवी बाहेर खेळायला जाते तेव्हा नाही कधी आजारी पडत. येते मी. झाला. रंजू, ए रंजू. हो ग आई, आले. लवकर, मला उशीर होतोय ग. तो तर नेहमीच होतो तुला.
आणि नाहीच झाला तरी उशीर होतो. संवाद अगदी नाटकातल्या पात्राप्रमाणे ठरलेलाच असतं ना तुझा. हो ग बाई हो. शाळेत मुलांना मी शिकवते, इथे तू मला शिकव. एक काम करायचं, कपाटातले पैसे घ्यायचे, बाजारात जायचं आणि भाजी घेऊन यायची. आई मी जाऊ बाजारात? हो, तू जायचं बाजारात. एकटीच जाऊ? एकटी म्हणजे एकटीलाच जायला लागणार आहे. शिक्षणाबरोबर तुला सगळे व्यवहारही आले पाहिजेत बाळा. हो ग आई, पण आपल्या घरी सरला मावशी आहेत ना, त्यांना पाठव ना. रंजू, सरला मावशीला आपल्याकडे घरकामासाठी आहे, भाजी आणण्यासाठी नाही. पण आपण थोडी ना त्यांना नेहमी पाठवतो. तू जरा अलीकडे जास्तच बोलतेस असं वाटत नाही तुला? मी सांगेन ना तेवढंच काम करायचं, कळलं? ठीक आहे, तुला आवडतं ना ते एखादा आईस्क्रीम पण घेऊन ये. हा ठीक आहे. आणि तुझ्या त्या बंधुराजांनाही विचार, त्यांना काय आवडतंय ते. चल मी निघते. आणि हे बघ, जाताना ना नीट कुलूप लावून घे. हो ग आई, जाणी. हा चल बाय. अरे अभिजितचं काय कळलं का? अरे सोड नाही यार तुझं नाटक. आपल्याला काय करायचं? बस नाही. हा ना, आपल्याला काय करायचं रे? सोड ना. अरे अभिजित, अरे काय यार तुझं आयुष्य अचानक गायब झाला. मस्करी काय केली तू? गायबच झालास. तर एक काम कर, तू सांग काय झालं ते नेमकं, काय झालं सांग. अभिजित तू आमचा मित्र आहेस, तुझ्यापासून काही लपू नकोस. अरे काही नाही, हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, त्यात मी तुम्हाला सामील करू इच्छित नाहीये. बस एवढंच. ओके. अरे तुझा व्यक्तिगत मॅटर आहे तरी काय ते तर सांगशील. ती वेळ आली की कळेलच तुम्हाला. हो, असा न सांगता निघून गेला. मला वाटतं याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल. अगं तो 8वी डीचा वर्ग किती मस्ती करतो, मुलं ऐकतच नाही अजिबात. हो, आज मी गेले होते त्या वर्गावर. म्हटलं टेस्ट घेते तुमची. तेवढा गोंधळ घातला मुलांनी. म्हटलं उद्याच घेते, आज वाचून घ्या काय ते. लक्ष कुठे मॅडमचं? काय ग संपदा, काय झालं? प्रॉब्लेम आहे का? अगं नाही, मी आज सकाळी निघाले ना तेव्हा पूर्वाला जरा ताप होता आणि हे पण दुपारी मीटिंगला जाणार होते ग. फोन करून बघ, बघ कशी आहे ती. त्यांना आवडत नाही कामाच्या मध्ये फोन केलेला. अगं पण आजी आहे ना घरी तिची. आजी आहे घरी, मग कशाला काळजी करतेस? तुला माहितीये ना त्यांचा स्वभाव. संपदा, अगं त्यांचा स्वभाव ना थोडा तिखट आहे, पण ना आजीचा नातीवर जीव हा असतोच. हो ते खरंय. अगं पण कोणीतरी आहे ना घरी, मग उगाच काळजी करू नकोस. माझं ठीक आहे ग, पण तुमचं काय? रवी आणि रंजू काय म्हणतायत? ठीकच आहे, रंजू पण बरी आहे. आज तिला ना मी बाजारात पाठवलं होतं भाजी आणायला. आधी नाही म्हणाली, पण नंतर गेली. बरं केलंस, तिला सुद्धा व्यवहार ज्ञान आता कळायला हवं. हो ग, मला ना रंजूचं टेन्शन नाहीये, पण रवी जर अलीकडे ना जास्तच खोटं बोलायला लागलाय. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, विषयांतर करतो. मला कळतच नाही त्याच्याशी कसं वागायचं ते. अगं हे वयच असतं. आणि रवी काही इतका मोठा झालेला नाहीये. संपदा, वयाचं कारण काढून ना आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. हो बरोबर आहे. अगं मुलांना आई वडिलांचा धाक हा हवाच. हो ना, आणि मला खोटं वागलेलं बोललेलं अजिबात आवडत नाही. विद्या, तो का खोटं बोलतो हे समजून घे ना जरा. आणि तुला माहितीये ना, या वयात ही मुलं अशीच असतात. हो ग बाई, ते पण खरंच आहे. नाही ना, तुझ्या नवऱ्याने रिझ्यूम पाठवला का? हो पाठवलाय, पण अजून काही उत्तर नाही आलं. आणि शुभम कसा आहे का? बरं आहे. आता बाबा घरीच आहे म्हटल्यावर तेच त्याची काळजी घेतात. त्याला आंघोळ घालणं, खाऊ घालणं. वय सुद्धा वाढतंय ना. इथे माझ्या वयाच्या गोष्टी करतायत की काय? माझे केस थोडे पांढरे झालेत की काय? म्हणजे माझी चेष्टा सुरू केली आहे? अच्छा, म्हणजे मी म्हातारी आणि ह्या तरण्या काय? काय विद्या मॅडम, संपली का मीटिंग? मीटिंग? छे छे, आम्ही तर नुसते गप्पा मारतोय. हो का?
बाहेर गोंधळ कसं चालू आहे? चला बघूया ना. त्या तिघी स्वतःला काय चालता बोलता न्यायालय समजतात की काय? सगळ्यांना तत्वज्ञान वाटत फिरतायत. ही कांता आता कशी क्रांती घडवून आणते ना तेच बघा. नाही तिघींना 3 वाटा दाखवून दिला ना तर नावाची कांता नाही. देशमुख सर, तुमची शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता सगळं काय फाईलमध्ये. आपण ओपन मेरिट असून सुद्धा शासन सेवेत नोकरी नाही मिळाली. सर काय ना, मी जिथे जिथे जातो तिथे तिथे मला हाच प्रश्न विचारला जातो. पण खरंच हा इतका प्रश्न महत्वाचा आहे का? अगदी महत्वाचा, कुणी विचारणारच. नाही पण सर, ज्यांनी ज्यांनी ही पदवी मिळवली त्यांनी त्यांनी केवळ शासन सेवेतच नोकरी करावी असं तर तुम्हाला म्हणायचं नाही ना? नाही, तसं नाही. पण काय आहे, प्रत्येक पदवीधर युवक हाच विचार करतो. नाही पण सर, मी हा विचार करत नाही आणि म्हणूनच तर मी तुमच्या समोर आहे. अगदी खरं सांगायचं तर शासन सेवेत नोकरी करण्यासाठी जो काही वशिला लागतो तो माझ्याकडे नाही. आणि खासगी संस्थेच्या शाळेत काम करण्यासाठी संस्थाचालकांना लाच देणं हे मला पटत नाही. माझ्याकडे जे काही आहे ती माझी पदवी आणि माझी गुणवत्ता. मला तुमचा स्पष्ट वक्तेपणा आवडला. आमच्या कोचिंग क्लासमध्ये शिकवण्याची संधी मी आपल्याला देतो. आमच्या काही कार्यालयीन कामाची पूर्तता झाली की आपल्याला कॉल लेटर येईल. नक्की सर, मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. अगदी निश्चित. नाईस मीटिंग. बाप रे, तापाने फणफणले पोरगी. आई, जय जय नारायण नारायण हरी हरी, लक्ष्मी नारायण नारायण हरी हरी, तेरी लीला प्रभू है. आई, कशाला ओरडतोय हा मुलगा कुणास ठाऊक? न्यारी न्यारी. आधी इकडे. अरे हो रे बाबा, आले आले. आणि येताना थंड पाणी घेऊन ये. ऐकलं काय? एवढा आभाळ कोसळले कुणास ठाऊक? तेरी लीला प्रभू है. कशाला घाई करतोयस रे? हे घे पाणी. हे घे पाणी. काय तापानं फणफणली पोरगी नुसती, आणि तू म्हणत होतीस की शाळेत न जाण्याचा बहाणा करते ती. नाही, ते मी आपलं सहज असंच बोलले रे. सहज बोली. हे बघ, आता तू इथे बस आणि तिला घड्या घाल. मी जातो. हा, चल. खूप ताप आहे हिला. ये पूर्वा. पूर्वा, तुला किती वेळा सांगितलं मी, उन्हात अनात अशी भटकू नकोस म्हणून. मग हे असं आजारी पडायला होतं ना बाळा. ओ माय डिअर ग्रँडमदर, तुला ताप आला की मी पण तुझी अशीच सेवा करेन. हो, पण मला असल्या फालतू इंग्रजीत ग्रँड मॅम फॅम असं काही बोलायचं नाही. अगं आजी, ग्रँड मामा म्हणजेच आजी. सरळ आजीच म्हणायचं, कळलं? बर बाय, मी तुला आजीच म्हणेन. आज सर्व शिक्षकांना इथे मी का बोलवलंय त्याचं कारण म्हणजे आपल्या शाळेतून परिपूर्ण शिक्षण मिळून सुद्धा आपल्या शाळेतली मुलं बाहेरच्या खासगी क्लासेसमध्ये का जातात? आपण कुठे कमी पडतोय
किंवा त्यांचे जे पालक आहेत ते गलीलट्ट फिया भरून सुद्धा बाहेरच्या क्लासेसमध्ये का ठेवतात त्यांना, याचा विचार करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तर ह्याविषयी प्रत्येकाची मतं मांडा. विद्या मॅडम, तुम्ही तुमचं मत मांडा. खरंय तुमचं सर. शाळा, शिक्षण या शब्दांमध्येच ना अनेक पैलू दडलेले आहेत. आणि मला असं वाटतं की निव्वळ पुस्तकी ज्ञानावरच विद्यार्थी घडत नसतात. म्हणूनच आपण त्यांना राष्ट्र उन्नती, समाज उन्नतीचं ज्ञान देतो, त्यांना संस्कारक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळा करत असताना सुद्धा हे विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्ये का जातात? म्हणजे याचा अर्थ आपण कुठेतरी चुकतोय. पण कुठे कुठे कमी पडतोय आपण? विद्या मॅडमनी मांडलेले विचार अगदी योग्य आहेत, पण देशात दिवसेंदिवस बेरोजगाराची संख्या वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगार जर पदवी घेऊन विद्यार्थ्यांना घडवत असेल तर आपला विरोध काय? हो ना, कित्येक लोकांचे संसार उभे आहेत या शिकवणीवर. कुणाचे संसार कशामुळे उभे आहेत हा आपला मुद्दा नाहीच. जर का शाळेतून मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळालं तर ते खासगी क्लासेसकडे वळतीलच कशाला? त्याचं काय आहे ना, मला तरी असं वाटतं की श्रीमंतांची मुलं बाहेर शिकवणी लावू शकतात, त्यांना ते परवडतं. पण गरीब मुलं, त्यांना शालेय शिक्षण गरजेचं असतं, कारण ते बाहेर ट्युशन लावू शकत नाही. आणि मग ही श्रीमंतांची मुलं इथे येऊन मस्ती करतात आणि त्या गरीब मुलांना डिस्टर्ब करतात. आज आपल्या देशात सर्व क्षेत्रांमध्ये खासगीकरण झालेलं आहे, तर मग शिक्षण पद्धतीलाच खासगी करण्याचा विरोध कशाला असावा? कारण या खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला. हे कोचिंग क्लासवाले वेगवेगळी प्रलोभनं दाखवतात. मुलांना जास्त टक्क्यांची प्रलोभनं दाखवून आपल्याकडे खेचून घेतात, जाहिराती करतात आणि पालक सुद्धा आपल्या खिशाला न परवडणाऱ्या फिया भरतात. आणि म्हणूनच माझा खासगी कोचिंग क्लासेसला विरोध आहे. आमचा सुद्धा विरोध कायम राहील आणि हा आमचा लढा सुरूच राहील. आजच्या या मीटिंगमध्ये मी सगळ्यांची मतं जाणून घेतली. ही चर्चा एका मीटिंगमध्ये संपणार नाहीये, तरी आपण पुढील मीटिंगमध्ये पुन्हा याचा विचार करू आणि आज इथे ही मीटिंग संपल्याची मी घोषणा करतो. हॅलो, बोला. मीटिंग आजच झाली आहे का? कोण आहे ती? ठीक आहे बघतो. बरं झालं तुम्ही मला कॉल केलात. ते आजच काय तो सोक्षमोक्ष लावतो. दिनेश, लवकर ये. बोला सर, काही हवं आहे का? मला काही नको. आत्ताच्या आत्ता त्या विद्या मॅडमच्या घरी जा आणि माझा निरोप दे. पण नक्की काय सांगायचंय? सांगताना मी बोलवलंय म्हणून. आजच त्यांची कोचिंग क्लास संदर्भात मीटिंग झाली. जा, पळ लवकर. ठीक आहे सर. विद्या मॅडम, येस. बरोबर. पकड पकड पकड. टाक 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 टाक. येस. ओके. काय का आज इतका उशीर? अहो, शाळेत अर्जंट मीटिंग होते आज. पण कालच झाली ना मीटिंग तुमची? काय तोडगा निघाला त्या संदर्भात? अजून तरी काही नाही. पण मी काय म्हणतो, कशाला संकट ओढून घेता ही सगळी? कसलं संकट? म्हणजे मी स्पष्टीकरण द्यायलाच हवं तर. अगं, किती कुटुंब जगतात त्या कोचिंग क्लासेसवर. त्यातलंच एक कुटुंब आपण आहोत. पण मला नोकरी आहे. चला क्या.
नमस्कार मॅडम, आत येऊ का? या या, बसा. थँक्यू. कोण आपण? मी दिनेश नायक, साठे कोचिंग क्लासेस मधून आलोय. बर, माझ्याकडे काय काम काढलं? अहो, आमच्या सरांनी उद्या तुम्हाला ऑफिस मध्ये भेटायला बोलवलंय. मला? हो. तुमच्या ऑफिस मध्ये? हो. कसल्या संदर्भात? अहो मॅडम, तुम्हीच तर ते मीटिंगचं. हा 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 हा, आलं लक्षात. उठ उठ, चालता इथून. अहो मॅडम, उद्या मीटिंगला बोलवलं तसं. ए, तुझ्या माधवसाठीची मी गुलाम नाहीये. हा, चालता इथून. हो मॅडम, आमचे सर काय आहेत तुम्हाला अजून नाही माहिती. माणुसकीच्या नात्यानं तुला मी घरामध्ये घेतलंय, समजलं? आता 2 मिनिटाच्या आतमध्ये तू या घरातून बाहेर नाही पडलास ना, तर मी काय आहे हे तुला माहित होईल. चालतो इथून. ठीक आहे, जातो मी. तुम्ही आपलं बघा. आता निघतोस का? राकेशला अपॉइंटमेंट लेटर दे. काय? ओ सर, तुम्ही सर काय बोलताय सर? और राकेश म्हणजे ती नैना देशमुख, तिचा नवरा आहे. सर हे कसं शक्य आहे सर? अहो, तुम्हाला माहिती आहे नैना देशमुख काय आहे ते? काहीही झालं तर या प्रकरणाचा आपण सोक्षमोक्ष लावायलाच हवा. मोना, मोना थांब ना. अगं ए मोना, ऐक तर. हो, पण ही मुलगी कोण आहे? ही गार्डन मध्ये तुझ्या बरोबर कोण मुलगी होती? ते ती मैत्रीण आहे ना, तोपर्यंतच ठीक आहे. आणि कॉलेज मधल्या समस्या ह्या कॉलेजमध्ये सोडवायच्या असतात, गार्डन मध्ये नाही.